कारण असं, जे सूर्य भगवान, जे चंद्र भगवान आहे ना, हे जे आहे हे देव आहे. ते निस्वार्थपणे ते कोणामध्ये भेदभाव करत नाही, सगळ्यांना ऊर्जा देतात, शीतलता देतात, आहे ना. मग आपल्याला हे लाईट बिल जे मिळतं ना, हे जे इलेक्ट्रिसिटी मधून आपल्याला त्याचं बिल द्यावं लागतं ना. जर बिल दिलं नाही तर लाईट कपात होते की नाही, रात्रीलाच अंधार होतो, आपल्याकडे होतो ना. पण आपण सूर्याला एकही दिवस जल दिलं नाही, पण ते आपल्याला अंधारात ठेवणार नाही. ते काय आहे, सर्व भूते हिते रतः, जीवांच्या उद्धाराकरता. म्हणून इन्कम टॅक्स म्हणून, कळलं का, इन्कम टॅक्स ते मागत तर नाही, पण आपण द्यायचं त्यांना. रोज 1 लोटा जल द्यायचं. त्याचा एक फायदा असाही होतो की सूर्य भगवंत आपल्यावर प्रसन्नही राहतात आणि दुसरी आपली दृष्टीही चांगली राहते. सूर्य भगवंताची जे 12 नावं आहे, नाही आलं तरी चालेल, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः म्हटलं तरी चालेल. पण सकाळी जो 7-6:30 जो सूर्य निघतो ना, तेव्हा जो गोल सूर्य आहे कसं द्यायचं आणि त्याचा इफेक्ट आपल्याला कसा होतो. नाहीतर पुष्कळ लोक, आता मीच देते हो, आता इथे उठत आहे 7-8 वाजता, 8च्या नंतरच आंघोळ होते, 8-8:15 वाजता सूर्य भगवंताला पाणी. पण त्याचा खरा नियम आहे की जेव्हा सूर्य उगवतो ना, सूर्य भगवान, तेव्हा पाणी द्यायचं. आणि जो सूर्य भगवान जो गोल आहे ना, बिलकुल त्याच्या मधोमध आपली पाण्याची जी धार आहे ती यायला पाहिजे. आणि त्या धारेमधून जे सूर्याच्या किरणा निघतात ना, ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. सूर्याकडे नाही बघायचं, आपण जे पाणी टाकतो ना त्या धारीकडे बघायचं. म्हणजे त्या धारीच्या मधोमध जे किरण निघतात ते आपल्या डोळ्यावर आले पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला जे काय ते मोतीबिंदू असतो ना, तो होणार नाही आणि तुमचं ऑपरेशन सुद्धा होणार नाही. पण तुम्ही म्हणाल आम्ही 1 महिनाच करतो, 8 दिवस करतो, त्याने असर होणार नाही. कंटिन्यू करायचं, म्हणजे याचा फायदा आपल्याला होतो. आणि सकाळचे जे सूर्य भगवान आहे, तुम्ही सगळे एज्युकेटेड लोक आहे, तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला डी जीवनसत्व सुद्धा मिळते सूर्याच्या कोवळ्या किरणापासून. म्हणून सूर्य भगवंताला पाणी द्यायचं म्हणजे चष्मा लागणार नाही, कळलं का. अशा प्रकारे हा सत्राजित होता, त्याच्याकडे जो मणी होता तो घेऊन तो द्वारकेमध्ये गेला आणि मिरवत होता जो मणी घेऊन. महाराज, काही लोकांनी सांगितलं की तुला आवश्यकता नाही, हे राजा उग्रसेनला देऊन द्या. महाराज, त्याच्याकडे तो मणी होता, त्याला अभिमान होता, त्याने त्या सत्राजितने त्या भगवंताला दिला नाही, घरी घेऊन गेला. त्याचा जो भाऊ होता प्रसेन, याने तो मणी घेतला आणि खेळण्याकरिता जंगलात घेऊन गेला. त्या मण्याशी खेळत होते महाराज. आणि तेव्हा झालं असं की तो जो सत्राजितचा भाऊ जो होता प्रसेन, त्याच्यावर एका सिंहाने वार केला आणि त्या प्रसेनचा तिथे मृत्यू केला आणि तो मणी घेऊन सिंह पळाला इकडे. आणि त्या सिंहावर एका अस्वलीनं वार केला आणि सिंह तिथेच त्या सिंहाजवळचा मणी घेऊन ती अस्वल पळाली. महाराज, इकडे सगळ्यांचा आड त्या सत्रजितांनी आड आणला भगवान श्री कृष्णावर कि हो ना हो, मनी इसने ही चुराया है, क्योंकि इसके लिए मनी मांगा था मैंने, दिया नहीं, इसलिए इसने मनी चुराया है. ये चोर तो पहले से है ना, चोर पहले से, इसने वृंदावन गोकुल में चोरी की है. महाराज, भगवान म्हणतात ती चोरी केली, ती मी सहन केली. ज्या माझ्यावर आळ घेत होत्या त्या सहन करत होतो मी, कारण त्यांचं प्रेम होतं. आणि तिथे मी दही दुधाची चोरी केली, मी ते सहन केलं, इथे सहन करणार नाही. एक तो मैं राजा हूँ, दूसरा तो मैंने चोरी नहीं की. महाराज, आता तर या तो इस पार या तो उस पार. महाराज निघाले, ह्या मनाचा शोध घेण्याकरिता द्वारकाधीश निघाले. आणि समोर जातो तर तिथे जंगलामध्ये प्रसेन जो होता, हा तिथे त्या सिंहाने मारलेला भगवंतांनी पाहिला. आणि सिंहाच्या पंजाच्या दिशेनेच भगवान श्रीकृष्ण निघाले. तिथे सिंहही मेलेला दिसला. त्याच्या समोर त्याने एका अस्वलीचे जे पायाचे निशाण होते ते बघितले. आणि भगवान श्रीकृष्ण सरळ त्या निशाणाने गेले. एका गुफेमध्ये जे अस्वल होतं ते होते महाराज जामवंतजी, जे राम जन्मामध्ये भगवान श्रीरामाच्या सोबत होते. आणि त्या जामवंतला एक मुलगी होती, तिचं नाव जामवंती. भगवान श्रीकृष्ण
त्या गुफेमध्ये जाताच ती मुलगी ह्या भगवंताला पाहून एकदम चिक्कारली, ओरडली. तेव्हा तिथे जामवंत जी आले. भगवान कहते हैं ये मणि मुझे दो. असवल कहता है अगर ये मणि चाहिए तो मुझसे युद्ध करना पड़ेगा, मेरे साथ युद्ध करके ले जाओ, ये मणि जीत के ले जाओ. महाराज 27 दिवसापर्यंत या जामवंतजीचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध चाललं. तेव्हा तो जामवंत म्हणतो आप कौन हो, क्योंकि मुझसे युद्ध करने की सामर्थ्यता किसी में नहीं, मुझसे कोई जीत नहीं सकता, आप कौन हो. तेव्हा सांगतात की जामवंत मैं ही तुम्हारा प्रभु हूँ. तू राम जन्मामध्ये मागितलं होतं प्रभु, सबके साथ युद्ध किया पर मेरे बराबरी का कोई मुझे मिला नहीं. मेरी इच्छा में आपसे लड़ूं पर आप मेरे स्वामी हो और स्वामी के साथ लड़ नहीं सकते. है ना, आपल्या वरिष्ठांसोबत, आपल्या गुरुजनांसोबत आणि त्यांच्यासोबत युद्ध आपण करू शकत नाही. तेव्हा श्रीरामजी म्हणतात की जामवंत तुम्हारा ये मनोरथ मैं अवश्य पूरा करूंगा, ते कृष्ण जन्मामध्ये. महाराज तेव्हा हे जामवंत जी म्हणतात प्रभु मुझे आप राम रूप में ही दर्शन दो. भक्त के लिए भगवान कृष्ण राम बन गए. कित मुरली कित चंद्रिका कित गोपियन के साथ और अपने जन के कारणे श्री कृष्ण भय रघुनाथ. काय आपल्या भक्तांसाठी श्री कृष्ण रघुनाथ सुद्धा झाले. बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज अशा प्रकारे त्या जामवंतीचा विवाह ह्या जामवंतने तिचा हात भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचं दुसरं लग्न झालं. नंतर तो मणी घेऊन सत्राजिताकडे गेले आणि त्या सत्राजिताला तो मणी परत केला. तेव्हा त्या सत्राजिताला आपली चूक कळली आणि तो आपल्या जी भावना होती प्रभु श्री कृष्णा समोर सादर केली. प्रभु हमें क्षमा कर दीजिए, हमने आपको गलत समझा था, हमको माफ कर दीजिए और ये मनी आप ही रखिए. महाराज तो मनी भगवान श्रीकृष्णाला दिला आणि त्याच्या बरोबरच भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या मुलीचा हात भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिला, ती म्हणजे सत्यभामा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचे किती विवाह झाले? 3. महाराज नंतर एक शंभरासुर नावाचा राक्षस होता, ज्याला वरदान होतं की हे जे भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आहे प्रद्युम्न, याच्या हातून तुझी मृत्यू होईल. महाराज याला माहित पडलं की भगवान श्रीकृष्णाला एक मुलगा झालेला आहे प्रद्युम्न. त्याला या शंभरासुराने पडवलं. छोटा असताना 6 दिवसाचा हा प्रद्युम्न त्याला या शंभरासुराने पडवलं आणि आकाश मार्गाने नेत असताना त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा नारदजी आले तिथे. नारायण नारायण. शंभरासुर अरे तुम ये क्या कर रहे हो? नारद जी ये मेरा काल है, ये मुझे इसके हाथ से मेरी मृत्यु है, इसलिए मैं इसको मार दे रहा हूँ ताकि ये कब बड़ा हो जाएगा और मुझे मारेगा, इससे अच्छा है मैं अभी इसको मार दूं. पर शंभरासुर अरे तुम्हारा बहुत नाम है और तुम्हारी